सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी खूपच घाई केली, कारण अजितदादांच्या निधनाला काहीच दिवस लोटले गेले होते. संपूर्ण 13 दिवसानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय व्हायला पाहिजे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सातत्यानं सोशल मीडियावर आणि बाकी ठिकाणी सुद्धा येत आहेत. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदासाठी खरंच घाई केली का? आणि त्यानंतर कराडला प्रीती संगमावर जात यशवंतराव चव्हाणांच्या समाधीला त्यांनी पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन सुद्धा करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वैचारिक दिशा ही कशी राहील याचे सुद्धा स्पष्ट संकेत दिले. हे सगळं होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विलीनीकरण हे आता लांबलंय, कारण अजित पवार गटामधले महत्वाचे नेते या विलीनीकरणासाठी तुर्तास तयार नाही आणि शरद पवार गटाचे नेते सातत्यानं आग्रही आहेत. राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांचीच निवड होईल की आणखी कुणाचं नाव हे पुढे येईल हेही अत्यंत महत्वाचं आहे, कारण पियुष गोयल यांच्या मार्फत प्रफुल्ल पटेल यांनी आपलं नाव राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी पुढे केलं गेलं होतं. सगळे मुद्दे जर आपण पाहिले तर सुनेत्रा पवार यांच्या आगामी राजकारणावर आता महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे, कारण अजित पवारांच्या निधनाबद्दल अजूनही शोकसभा आणि सांत्वन आणि सहानुभूतीचं वातावरण महाराष्ट्रात सगळीकडे दिसत आहे. नमस्कार, मी मनोज भोयर, नवराष्ट्र डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अजित पवारांच्या निधनानंतर काही दिवस लोटत नाही तोच सुनेत्रा पवार यांना मनवण्यात आणि त्यांची मनधरणी करण्यामध्ये मुंडे, भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल आणि तटकरे आता महाराष्ट्राच्या मनामध्ये त्या चौघांबद्दल अत्यंत वेगळी प्रतिक्रिया निर्माण झालेली आहे. याचं कारण असं की या चौघांनीच सुनेत्रा पवार यांना राजी केलं उपमुख्यमंत्री पदासाठी आणि प्रचंड घाई करून त्यांनी मुंबईत त्यांना बोलावलं. लोकभवन येथे त्यांचा शपथविधी झाला. शपथविधी झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी वर्तमानपत्रामध्ये अग्रलेख सुद्धा आले की सुनेत्रा पवार तुम्ही चुकलात. सुनेत्रा पवार यांनी या सगळ्या गोष्टी वाचल्या नसतील का? तर वाचल्या, पण तरी सुद्धा उपमुख्यमंत्री पदासाठी त्या का तयार झाल्या आणि त्यांनी तशी शपथ लोकभवनावर का घेतली असावी यामागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर त्यांचं अंकुश राहावं, नियंत्रण राहावं हे धोरण सुद्धा असेल. त्या राजकीय घराण्यातून आले हे लक्षात घ्यायला पाहिजे. आत्ताच्या घडीला शरद पवारांसोबत कुठलीही चर्चा त्या करत नसतील, शरद पवारांची भेटही मुंबईला येण्यापूर्वी त्यांनी घेतली नसेल, तरी सुद्धा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की शरद पवार कुटुंब एकत्रच आहे. मी पुढे बोलणार आहे त्यावर. पण शरद पवारांना बाजूला ठेवत सुनेत्रा पवार यांची जी राजकीय वाटचाल सुरू झाली आहे आणि तीही वेगानं अजित पवारांच्या निधनाचं दुःख बाजूला ठेवून पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी, नेत्यांसाठी म्हणून जे काही त्यांनी पाऊल उचललं त्यात वाटा जरी या चौघा नेत्यांचा असला आणि हे चौघे नेते आज घडीला महाराष्ट्राच्या मनातनं उतरले असं सोशल मीडिया आणि बाकी गोष्टीवरून जरी दिसत असलं, तरी सुद्धा सुनेत्रा पवार या राजीमुळात का झाल्या? त्यांना या चौघांचा घेतलेला निर्णय बाजूला सारता आला नसता का? असाही एक दुसरा विचार मनामध्ये लोकांच्या येतोय. पण सुनेत्रा पवार यांनी अत्यंत धोरणीपणानं हे पाऊल उचललं, हा निर्णय घेतला, ही गोष्ट जास्त महत्वाची आहे. कारण लोकसभेच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर त्यांना राज्यसभेची खासदारकी बहाल करण्यात आली आणि राज्यसभेमध्ये त्यांचं अर्थ विषयक भाषण सुद्धा चर्चेत आलं होतं. विलीनीकरणाची सगळी ही गोष्ट सुरू असताना आणि चर्चा सुरू असताना सुद्धा सुनेत्रा पवार यांचं राजकारण वेगळ्या पद्धतीनं जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि अजित पवार ज्या गोष्टीसाठी अत्यंत आग्रही होते ते म्हणजे यशवंतराव चव्हाणांच्या विचारावर त्यांचं राजकारण हे कसं सुरू आहे आणि ते कसं सुरू राहणार याबाबत त्यांनी सुद्धा समाधी स्थळावर जात आपली भूमिका पक्षाची स्पष्ट केली आणि ते पत्र अजूनही उपलब्ध आहे. जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला आणि त्यानंतर त्यांनी आपली राजकीय वाटचाल पक्षाची सुरू केली. नेतृत्व त्यांचं असलं
तरी शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाणांच्याच पावलावर पाऊल ठेवून अनेक गोष्टी राजकारणामध्ये गेल्या. बहुजन हिताय बहुजन सुखाय असं म्हणत यशवंतराव चव्हाणांनी जी राजकीय वाटचाल केली तशीच शरद पवारांनी केली. भले अनेक आरोप प्रत्यारोप होत असले तरी त्यांच्या मुशीत अजित पवार तयार झाले. पण अजित पवारांनी वेगळी चूल मांडल्यानंतर अजित पवार यांनी शरद पवार यांचा कुठेही उल्लेख न करता त्या पत्रामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर यशवंतरावांचंच नाव घेतलं आणि त्याच कराडच्या प्रीतिसंगमावर जात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन केलेलं आहे. इतकं सगळं केल्यानंतर आपली एक वैचारिक दिशा स्वतःची पक्षाची नेमकी काय असेल याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिलेले आहेत. आणि हे स्पष्ट संकेत देताना भाजपच्या वळचणीला जाऊन बसलेला हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट हा या ध्येय धोरणांना आणि या विचारांपासून अजिबात बाजूला गेला नाही हे सांगण्याचा प्रयत्न अजित पवारांनी यापूर्वी केला आणि तोच प्रयत्न स्पष्टपणे स्पष्ट संकेत देत सुनेत्रा पवार यांनी सुद्धा केलेला आहे. मुळात आत्ताच्या घडीला जी विलिनीकरणाची गोष्ट सुरू आहे त्या विलिनीकरणाच्या प्रक्रियेला खो घालण्याचा प्रयत्न अजित पवार गटांच्याच या मुंडे, पटेल, तटकरे, भुजबळ या चौघांनीच केल्याचं आता स्पष्ट होत आहे. कारण तुम्ही सुनील तटकरे यांचा कराडमधला जर बाईट ऐकला, माध्यमांना त्यांनी दिलेली प्रतिक्रिया आधी जर ऐकली तर तुम्हाला काही गोष्टी मला समजावून सांगता येईल. आधी त्यांचं म्हणणं काय नेमकं ते पाहूया. एक भाग असा आहे की मी वारंवार म्हटलं की आम्ही एनडीएमध्ये आहोत. एनडीएमध्ये आहोत म्हणजे काय तर भारतीय जनता पक्ष मुख्य पक्ष आणि त्याचे मित्र पक्ष ते एनडीए. यूपीए म्हणजे काय तर काँग्रेस आणि काँग्रेसचे मित्र पक्ष म्हणजे देशामध्ये यूपीए. आज आम्ही एनडीएमध्ये आहोत म्हणजे भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेत आहोत, राज्याच्या सत्तेत आहोत, महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी सत्तेत आहोत, देश गतिमान करण्यासाठी आम्ही सत्तेमध्ये आहोत. हीच भूमिका दादाच्या नेतृत्वाखाली आम्ही सामूहिकरित्या घेतली. ते पुढे नेणं आमचं सर्वांचं कर्तव्य आहे. एक भाग आता या विचाराची सुसंगत म्हणजे भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीएमध्ये येण्याच्या संदर्भातली भूमिका ही ज्यांनासोबत यायचं आहे त्यांनी स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका दादांच्या नेतृत्वाखाली पूर्वीपासून ठरली. त्या पद्धतीने आम्ही निवडणुकीला सामोरं गेलो, निवडणुकीमध्ये यश मिळवलं. तटकरे काय म्हणतात की एनडीए सोबत आहोत, एनडीए सोबत राहणार आहोत आणि एनडीए सोबत ज्यांना यायचं आहे ते आमच्या सोबत येऊ शकतात. त्यांनी शरद पवार गटाचं नाव घेतलं नाही, त्यांच्या राष्ट्रवादीचं नाव घेतलं नाही, पण त्यांचं म्हणणं होतं की आम्ही एनडीए सोबत जाणार आहोत आणि एनडीए सोबत विकासाच्या मुद्द्यावर अजित पवार विकासाच्याच मुद्द्यावर म्हणायचे, पण कारण मात्र दुसरं होतं आणि चर्चेलाही वेगळं आलं. या चार नेत्यांची मुळात जी भूमिका आहे ते भुजबळ, तटकरे, पटेल हे ईडीच्या रडारवर होते आणि त्या भीतीपोटी ते सातत्यानं भाजपसोबत आणि सत्तेसोबत जाण्याची भूमिका सारखे बोलून दाखवत आहेत. आजच्या घडीला शरद पवार आणि त्यांच्या गटाचे नेते हे पूर्णपणे अजित पवार गटासोबत हात मिळवण्यासाठी उत्सुक होते. तशा प्रकारच्या प्रतिक्रिया निघाल्यानंतर सातत्यानं जयंत पाटील, रोहित पवार, सुप्रिया सुळे आणि बाकीच्यांनी दिल्या आणि या गटाकडनं अजिबात प्रतिसाद मिळत नसताना सुद्धा सातत्यानं शरद पवार गटाचे नेते हा विचार आग्रहीपणे का बोलून दाखवतायत, त्यात त्यांची कोणती असहायता आहे हेही लक्षात आलेलं आहे. कारण या गटाचे नेते सुद्धा सत्तेत जाण्यासाठी इच्छुक आहे, पण खरंच शरद पवार दोन्ही गट एकत्र आल्यानंतर जाणार होते का सत्तेमध्ये आणि एनडीएची सोबत करणार होते का? मग त्यांच्या पुरोगामित्वाच्या भूमिकेचं नेमकं काय झालं असतं? आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की शरद पवार म्हणाले होते की भाजप सोबत जाणार नाही, बाकी कुठल्याही पक्षासोबत जाईल. त्याच वेळी अजित पवार यांच्या पक्षासोबत ते युती करतील. पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये हे स्पष्ट झालं आणि आता तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा त्यांना एकत्र लढायचं होतं. पण आता सुनेत्रा पवारांच्या हातात कमान आल्यानंतर मात्र भूमिका नेमकी काय राहील हे सांगता येत नाही. अजित पवार गेल्यानंतर विलिनीकरणाची प्रक्रिया ही पूर्णपणे रखडली. अजित पवार स्वतः त्यासाठी आग्रही होते, पण अजित पवारांचं स्पष्ट वाक्य भूमिका कुठे फार काही दिसत नव्हती. पण खासगी जयंत पाटील यांच्या सोबत ते बोलले होते आणि त्यावेळी त्यांनी असं म्हटलं होतं की काहीतरी वेगळी प्रतिक्रिया देणं आता गरजेचं आहे. म्हणजे त्यांची घुसमट महायुतीमध्ये होत होती का आणि कोणत्या मुद्द्यावरून घुसमट होत होती हेही पाहणं तितकंच महत्व आहे. पण अजितदादा आज हयात नसताना आपण ते काय बोलले नेमके याचा काही दावा करू शकत नाही.
पण अजित पवार जर उत्सुक होते राष्ट्रवादी काँग्रेस सोबत, तर त्यांना काही उपरती झाली, त्यांना आपली चूक समजली. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर त्यांना वाटत होतं की पवार कुटुंबीय राजकीय दृष्ट्या सुद्धा एकत्र राहिलं पाहिजे, आणि तसं मिलोमिलन वेगवेगळ्या ठिकाणी होताना आपण पाहिलं. पण पटेल, तटकरे, मुंडे आणि भुजबळांना अजिबात हे वाटत नव्हतं. ही गोष्ट शरद पवारांनाही माहिती आहे. पण पटेल आणि किमान भुजबळांना ते ऍडजस्ट करू शकले असते. पण धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे बद्दलची जी काही त्यांची शरद पवारांची भूमिका आहे ती आजच्या घडीला वेगळी आहे. ते अजिबात या दोघांसोबत ऍडजस्ट करू शकले नसते विलिनीकरणानंतर सुद्धा, अशी एक माहिती खास सूत्रांकडून आमच्या हाती येते आहे. विलिनीकरणाचा मुद्दा हा पूर्णपणे लांबलेला आहे, पण पुढे भविष्यात ते होणारच नाही असं छातीठोकपणे आपण काही सांगू शकत नाही. कारण काही मुद्द्यावरती शरद पवार म्हणजे पवार कुटुंबीय हे एकत्र आहे, आणि सुनेत्रा पवार आज घडीला शरद पवारांपासून वेगळी भूमिका घेताना दिसत आहेत. त्यांनी फारकत घेतल्याचं चित्र आता तरी दिसत आहेत, तरी मनातनं त्या शरद पवारांपासून दूर झाल्या नसाव्या, आणि एक काळ लोटल्यानंतर हे दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात. पण त्यासाठी सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष व्हावं लागेल. सर्वाधिकार त्यांना विधिमंडळ गटाच्या बैठकीत दिलेच गेले, आणि राष्ट्रीय अध्यक्ष झाल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरचं पूर्ण वर्चस्व त्यांना प्रस्थापित करता येणार नाही. कारण पार्थ पवार हे प्रदेश राष्ट्रवादीमध्ये सक्रिय झाले. आधीच अजित पवारांच्या पश्चात सुद्धा, ते हयात असताना सुद्धा ते प्रदेशचं राजकारण पाहायचे, सक्रिय राहायचे, फार नसायचे पण असायचे, कार्यालयात यायचे. पार्थ पवार हे सुद्धा प्रदेशच्या राज्यस्तरावरील प्रक्रियेमध्ये सहभागी होतील. आमदारांशी संपर्क त्यांचा होताच, तो आणखी वाढवतील. आणि सुप्रिया सुळे यांना सुद्धा आमदारांवरचं आपलं नियंत्रण हे आधी प्रस्थापित करावं लागेल. कारण आमदार जोपर्यंत सोबत आहे तोपर्यंतच त्या नेत्याचं बोलणं, वागणं आणि त्यांची पक्षावरची जी काही पकड आहे ती स्पष्टपणे आपल्याला दिसून येते. त्यामुळे हे चार नेते जरी बाजूला आपण ठेवले तरी पक्षावरचं आत्ताचं त्यांची म्हणजे आगामी काळातली हुकूमत त्यांना वाढवावी लागेल, वर्चस्व प्रस्तावित करावं लागेल. उपमुख्यमंत्री पद आज आहे, उद्या नाही, पण पक्षाचं नेतृत्व, पक्षाचं प्रमुख पद त्यांच्या हाती असणं आवश्यक आहे. म्हणून सुनेत्रा पवार यांना सुद्धा या पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद त्यांच्याकडेच हवंय, आणि शिवाय उपमुख्यमंत्री पद सुद्धा. हे सगळं झाल्यानंतर मात्र त्यांना राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये त्यांची भूमिका नेमकी काय आहे ही हळूहळू उघड करता येईल, आणि त्या दृष्टिकोनातून पावलं टाकता येईल. आता प्रश्न आहेच की शरद पवार विलिनीकरणानंतर मुळात एनडीए सोबत जातील की नाही, किंवा पूर्ण राजकारणातून निवृत्त होतील, जशी राज्यसभेची मुदत एप्रिलच्या महिन्यात त्यांची पूर्णपणे संपते. मग रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांचं नेमकं काय होणार? कोण राष्ट्रीय राजकारणात, कोण राज्याच्या राजकारणात, आणि मग या नेत्यांसोबत त्यांची मन जुळतील का, असे अनेक प्रश्न आहेत. पण आजच्या घडीला विलिनीकरणाचा मुद्दा पूर्णपणे फेटाळून लावलेला आहे. तो या चार नेत्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि या चारच नेत्यांची पकड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे. ती पकड मुळात सुनेत्रा पवार हळूहळू ढिली करतील का, आणि आपलं स्वतःचं अस्तित्व सिद्ध करतील का, हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. आणि तशी त्यांच्याकडून अपेक्षा सुद्धा आहे, कारण राजकारणात, समाजकारणात त्या मुरलेल्या आहेत. खूप धन्यवाद, नमस्कार. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया द्याच, आणि याशिवाय नवराष्ट्र डिजिटल हे आमचं चॅनल सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्राम आणि एक्स वरचे आमचे सोशल मीडिया हँडल सुद्धा फॉलो करा, आणि बेल आयकॉनवर जायला विसरू नका. तिथे बटन दाबा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन सातत्यानं मिळत राहील. खूप धन्यवाद, नमस्कार.